साहेब नमस्ते. नमस्ते. नमस्कार. आमच्या शेतकऱ्या बंधूंनो तुमचं नाव गाव पत्ता थोडा बोला. आता मी अजय पवार, हे सलीम पिंजारी, हे अमर आळतेकर नमस्कार. आणि आमचे अजून एक जोडीदार आहेत राजू नलवडे. ते आता इथं उपस्थित नाही आहेत. आता आम्ही चौघांनी मिळून जनावरांचा गोठा चालू करायचं ठरवलं. आम्ही अशीच आमची एक आवड म्हणून करायला लागलोय. आमचे व्यवसाय वेगळे आहेत तरी सुद्धा एक आमची आवड म्हणून आम्ही करायला लागलोय. आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो, एवढे गोटे फिरलोय की तुम्ही सुद्धा म्हणशीला एवढा लय अभ्यास केलाय. आम्ही शेवटी परत तुमच्याकडे मी 2020ला पण येऊन गेलोय. त्यावेळीपासून माझ्या डोक्यात आहे की गोटा करायचा. ही आत्ता त्याचा योग आला. मी 5 तारखेला तुमच्या इथं येऊन पहिल्या 6 म्हशी घेऊन गेलो. त्या 6 म्हशीमध्ये मी तुमच्याकडनं 3 म्हशी बदलून घेतल्या. म्हणजे तुमचं असं झालं, तुम्हाला पसंत पडली तर घ्या, नाहीतर परत द्या. इथपर्यंत तुमचं सहकार्य लाभलंय. त्यामुळे पैसे ज्यादा गेले कमी गेले ह्याचं आम्हाला दुःख नाही आहे. म्हणून आज आम्ही इथं आलोय आणि आज तुमच्याकडनं आज आणि 7 म्हशी खरेदी करतोय. म्हणजे आम्ही 13 म्हशींचा गोठा फक्त तुमच्या जीवावर करायला लागलो. तुम्ही आता जे काल मागचा व्यवहार असू दे, हा व्यवहार असू दे, काय कसं वाटतंय तुम्हाला व्यवहाराबद्दल, आमच्याबद्दल असू दे, काय असतं मला व्यवहार म्हणजे आता काय म्हणजे बघा, आता व्यवहार तुम्ही आम्हाला कुठले म्हणजे बाबा मी सांगितलं तुम्हाला असे असं, मी तुम्हाला 4 वेळा फोन केला किंवा ही म्हस दूध देणं झाल्या, तुम्ही लगेच काय सांगितला असं करा, लगेच तुम्ही आम्हाला मार्गदर्शन दिलं. त्यात ना आणि नाही झालं, पाना झाला नाही, तुम्ही म्हस गाडीद्वारा इथं आणा, दुसरी घेऊन जावा. मग तुमचा व्यवहार म्हणजे काय, तुम्ही सौजन्यशीलच व्यवहार. तुम्हाला आमच्या हनुमान डेअरी बद्दल काय वाटते? शेतकरी बंधूंनो तुम्ही काय हनुमान डेअरी बद्दल बोलू? हे बघा, आता शेतकरी बंधूंना जे कुणाला म्हशी घ्यायच्या आहेत, आता बरेच जण म्हणतील इथं घेण्यापेक्षा हरियाणाला जावा, तुम्हाला तिथे 20,000 कमी पडेल, तीच म्हस तिथं 1.25 लाखाला मिळेल. एकदा हरियाणाला जाऊन बघा. आता तुम्ही मला 10 वेळा सांगितले हरियाणाला जाऊया चला, मी तिथे गेलो. मी एक 10 म्हशीचा लॉट तिथनं घेतला. 10 म्हशीमध्ये 2 म्हशी जर इथं येऊन काय तर झालं तर त्या परत कुणाला द्यायच्या? इथं हनुमान डेअरी इथं बसलेली आहे. त्या म्हशी मला परत द्या आणि 2 म्हशी घेऊन जावा. एका लॉट मध्ये मी म्हणतोय तुम्ही माझ्याकडनं एक 50,000 मिळवशीला, 1 लाख मिळवशीला. माझं खर्च तिकडे जाण्याचा, माझे हितल्या कामाचा खोळंबा, ही सगळं धरलं तर माझं 1.5 लाख नुकसान आहे. इथं जायचं ते इथंच घ्यायचं. पण शेतकरी मित्रांनो मी एक सल्ला सांगेन पवार साहेबांच्या बद्दल. पवार साहेबांनी मला म्हशीत तर काही पैसे 2 रुपये खायला दिले अहो नाही. असं कसं काय? फक्त त्यांच्या एक आमच्या नाही नाही, तुमचं 5-6 वर्षाची दुस्ती झाल्या, त्या दुस्ती खातर जसं आलंय त्याच्यापेक्षा मला सुद्धा एक त्याने 2 रुपये कमी दिल्यात एक दुस्तीसाठी. हे बघा, तुम्ही ही सहकार्य करायला लागलाय म्हणून 100%. तुम्ही 4 जण आहात. आम्ही 50 किलोमीटर 55 किलोमीटर तुमच्याकडे दिवसात 3-3 नेलपाट घालतोय. कशासाठी घालतोय? आम्ही ही म्हस काय तुमच्याकडनं आज आलोय बघितल्या लगेच घेतल्या का? गेल्या 1.5 महिन्यात तुमच्याकडे आम्ही 15 नेलपाट मारल्यात फक्त अभ्यासासाठी. आणि पवार साहेबांच्या एका फोनवर मी डायरेक्ट सांगलीमध्ये लगेच जाऊन त्यांचा गोटा वगैरे माझ्या बघून गोट्यावर त्यांना काय आल्यात. चूक काय झालेल्या, काय काय? बरोबर झाले सगळं बरोबर. त्यांच्याशी मी मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी केले. आणि ते पण हरियाणावरनं आल्या आल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही माझ्या गोट्यावर आलाय. आणि तुम्ही मला काय सुविधा दिलाय, तुमचा भैया 1 दिवस 2 दिवस म्हणत 10 दिवस तुम्ही तिथं ठेवला. आणि तुमच्या भैयाचे काय आमच्याकडनं पेमेंट घेतलं नाही, काय नाही. आणि तुम्ही म्हणजे हीच सेवा आम्हाला पाहिजे हो. आम्ही पण नवीन आणि आता भैया पण नवीन. शेवटी तुमचा अनुभव, जो काय तुमचा अनुभव 15 वर्षाचा आहे, तो आम्हाला आमच्या पाठीशी राहू दे तुमचा कायम. अडी अडचणीला रात्री जरी फोन केला तर तुम्ही आम्हाला मदत करताय आणि करत राहावा, एवढीच आमची इच्छा आहे. 100% नमस्ते.